वेलकम टू इझी क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 सेमी और इंग्लिश मीडियम महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर नंबर 11 जो आहे आपला ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम याचे क्वेश्चन अँड आन्सर्स पाहणार आहोत आणि तेही एकदम सोप्या आणि शॉर्ट मध्ये. सो कम टू द क्वेश्चन नंबर फर्स्ट. फाइंड आउट माय पार्टनर. इथे पहा ग्रुप ए आणि ग्रुप बी गिव्हन आहे. आपल्याला ह्याची पेअरिंग शोधायची आहे. सो फर्स्ट मध्ये पहा हार्टबीट चा आन्सर आहे डी 72. सेकंड वन आरबीसी ई 50 to 60 lakh पर क्यूबिक मिलीमीटर. थर्ड वन डब्ल्यूबीसी त्याचा आन्सर आहे एफ 5000 to 6000 पर क्यूबिक मिलीमीटर. फोर्थ वन ब्लड डोनेशन त्याचा आन्सर आहे ए 350 ml. फिफ्थ वन आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचर त्याचा आन्सर सी 37 डिग्री सेल्सिअस. लास्ट वन आहे पीएच ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड आन्सर आहे बी 7.4. नाउ कम टू द क्वेश्चन नंबर सेकंड. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता विद्यार्थी मित्रांनो पहा इथे ऑर्गन सिस्टीम मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम्स गिव्हन आहे. आपल्याला त्यांचे सर्वांचे फंक्शन्स आणि ऑर्गन्स डिटेल्स मध्ये सांगायचे आहेत. तर कम टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. फर्स्ट आहे नोज. फंक्शन काय आहे? फिल्टर्स एअर विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस. सेकंड वन आहे फॅरिंग्स. त्याचं फंक्शन आहे इट कंडक्ट्स एअर टू द विंड पाईप. थर्ड वन windpipe. What is the function? Allows passage of air into lungs. Fourth one, lungs. Function is carries out exchange of gases. And last one is diaphragm, and its function is helping in inhalation and exhalation of air. Now come to the second, circulatory system. याच्यामध्ये फर्स्ट पाहूया हार्ट. फंक्शन आहे pumps blood throughout the body. Second, blood vessels. Function आहे it transports blood throughout the body. Now come to the question number third. Draw neat and label diagram. फर्स्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. हे बुक मध्ये गिवन आहे. एक फिगर काढायची आहे आणि ह्याला लेबलिंग करायचं आहे. नाउ कम टू द सेकंड बी. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ची बुक मधली फिगर ड्रॉ करायची आहे आणि सिस्टमॅटिक लेबलिंग ह्याला करायचे आहे. थोडी क्रिटिकल आहे बट जर प्रॅक्टिस केली तर इझी होईल. नाउ कम टू द क्वेश्चन नंबर 4. एक्सप्लेन विथ रिझन. आता हे जे क्वेश्चन्स आहे फर्स्ट आहे ह्युमन ब्लड इज रेड कलर. याचा आता शॉर्ट आन्सर आहे because of presence of hemoglobin which is red color conjugated protein with iron. Second one, upward and downward movement of diaphragm occur consecutively. तर येथे पहा याचा आन्सर आहे because when the ribs rise and diaphragm is lowered it causes the movement of air into the lungs at the time of inhalation. हा फर्स्ट पॉइंट झाला. आणि सेकंड पॉइंट पहा when ribs comes back to their normal position and diaphragm is risen it causes movement of the air out of the body through the nose in the form of exhalation. हे एकदम इझी आन्सर्स आहे. नाउ कम टू द सी. ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड टू बी सुपेरियर ऑफ ऑल डोनेशन्स. आन्सर मध्ये 3 पॉइंट गिव्हन आहे. फर्स्ट पॉइंट आहे बिकॉज ब्लड कॅनॉट बी मॅन्युफॅक्चर्ड बाय एनी आर्टिफिशियल मेथड. कोणतीही आर्टिफिशियल मेथडनी ब्लड बनत नाही किंवा तयारही होत नाही. द ओनली वे टू ऑप्टेन ब्लड इज बाय डोनेशन्स ऑफ ब्लड फ्रॉम अ लाईव्ह डोनर. हा जिवंत डोनर पासूनच हे आपण ब्लड घेऊ शकतो. मृत माणसापासून हे ब्लड घेता येत नाही. And blood donation can save a valuable human life. That's why blood donation is considered to the superior of all donations. आता पहा थर्ड वन. Person with O blood group is considered as universal donor. याचा आन्सर शॉर्ट मध्ये आपण लिहिणार because person with an O blood group can give blood
to a person who has any other blood group. ब्लड ग्रुप ओ असणारे व्यक्ती कोणत्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला ब्लड देऊ शकते. सो दॅट्स वाय पर्सन with O blood group is considered as a universal donor. Now come to the question number E. Food must have a limited amount of salts. The answer आहे cause extra salt cause rise in blood pressure, and such a condition is called hypertension, and this condition can be dangerous and fatal in some cases. A short answer झालेलं आहे. Now come to the question number 5. Answer the following question in your own word. येथे फर्स्ट आहे explain the functional correlation of circulatory system with respiratory, digestive and excretory system. तर सिंपल आपण आन्सर घेऊ. First point, digestive system helps in breaking down complex food molecules into simple soluble nutrients. हा फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पहा, the blood carries these nutrients to each cell during its circulation. Third one, the respiratory system helps the oxygen from the air to be absorbed in the blood. And last one आहे आपला, the blood transport waste product to the excretory system. हे झालं त्यांचं correlation. To come to the next. Explain the structure and function of human blood. आता इथे स्ट्रक्चरही आणि फंक्शनही हे विचारलेलं आहे. So that the answer is blood is red color fluid connective tissue that flows in blood vessels. It consists of two components. कोणते आहे ते? Blood cells and plasma. आता पहा, blood consists of three types of blood cells. कोणते आहे ते? पहिली आहे RBC, दुसरी आहे WBC आणि तिसरी आहे प्लेटलेट्स. आता फंक्शन पाहूया. पहिलं फंक्शन आहे ब्लडचं, इट ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू द डिफरंट पार्ट ऑफ बॉडी. सेकंड आहे हार्मोन्स आर ट्रान्सपोर्टेड in the body by blood. Third one, blood helps in maintaining a normal body temperature. आणि लास्ट वन आहे blood protect the body by creating antibodies. So now come to the C. Question number C. Explain the importance and need of blood donation. तर प्रिव्हियसला जे आपण लिहिले होते तेच 3 पॉइंट आहे आणि एक पॉइंट आपण ऍड केलेला आहे. पहा, ब्लड कॅनॉट बी मॅन्युफॅक्चर्ड बाय एनी आर्टिफिशियल मेथड. सेकंड, द ओनली वे टू ऑब्टेन ब्लड इज बाय डोनेशन ऑफ ब्लड फ्रॉम द लाईव्ह डोनर. ब्लड डोनेशन कॅन सेव्ह अ व्हॅल्युएबल ह्युमन लाईफ. आणि एक ऍड केला इथं पॉइंट आपण, ब्लड इज नीडेड फॉर पेशंट ऑफ सर्जरीज अँड ऍक्सिडेंट एक्सेट्रा. नाऊ क्वेश्चन नंबर 6. एक्सप्लेन द डिफरन्सेस. पहिला डिफरन्स आपल्याला आर्टेरीज आणि व्हेन्सचा पाहायचा आहे आणि हेही एकदम सिंपल वे मध्ये आपण घेणार आहे. तर पहिला डिफरन्स आहे आर्टेरीज आर थिक वॉल्ड अँड व्हेन्स आर थिन वॉल्ड. सेकंड पहा, कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट आणि हे कॅरी ब्लड टुवर्ड्स द हार्ट. आता तिसरं पाहायचं, ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर आणि इथे ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर. फोर्थ वन, ऑक्सिजन लेवल इज हाय, हिअर ऑक्सिजन लेवल इज लो. 4 सफिशियंट आहे, बट 2 एक्स्ट्रा आपण घेऊ. मोर मस्क्युलर, हे लेस मस्क्युलर. आणि 6, हायली फ्लेक्झिबल अँड नॉट व्हेरी फ्लेक्झिबल. याच्यामधले कोणतेही 4 तुम्ही लिहिले तरीही चालतील. नाउ कम टू द नेक्स्ट, एक्सटर्नल अँड इंटरनल रेस्पिरेशन. याच्यामधला डिफरन्स आपण पाहूया. पहिला डिफरन्स आहे इट ऑकर्स बिटवीन द बॉडी अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आणि इथे पहा, इट ऑकर्स ॲट द सेल्युलर लेवल ओनली. सेकंड, इट इज मेकॅनिकल प्रोसेस. एक्सटर्नल रेस्पिरेशन ही मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि इंटरनल रेस्पिरेशन ही केमिकल प्रोसेस आहे. तिसरी, ब्रीथिंग इज इन्व्हॉल्व्ड. इथं ब्रीथिंग इज नॉट इन्व्हॉल्व्ड. Last one, gas exchange is involved. Here, gas exchange is not involved. Come to the question number 7. Which health parameters
of blood donor should be checked. आता कोणते कोणते पॅरामीटर आपल्याला चेक करावे लागतील? So first parameter आहे blood donor should be healthy. Second आहे good hemoglobin content. Third one is the RBC and WBC count should be normal. आता चौथं काय आहे? The donor should not be HIV positive. And last one, the donor should not have any addictions. Now come to the question number 8. Fill in the blanks using appropriate word given in the bracket. So come to the question number A. RBCs of blood contain dash dash an iron compound. The answer आहे hemoglobin. Second, dash dash is present between thoracic and abdominal cavity. Answer is diaphragm. C is cardiac muscles are answer involuntary. D, pH of oxygenated blood is alkaline. Last one is E, production of RBCs occurs in red bone marrow. Now come to the question number 9. Find odd one out. इथे पहा एक क्वेश्चन आहे ए ओ के ए बी बी हे सर्व ब्लड ग्रुप गिव्हन आहे. ह्याच्यामध्ये के हा ब्लड ग्रुप नाही. के काय आहे? ऑल अदर्स आर ब्लड ग्रुप. नेक्स्ट बी ब्लड प्लाझ्मा, प्लेटलेट्स, ब्लड ट्रान्सफ्युजन अँड ब्लड कार्पोस्कल्स. सो ह्याच्यामध्ये जो आहे ब्लड ट्रान्सफ्युजन इज ऑड वन. Why? Because all others are components of blood. Come to the C. In this question, capillaries is the correct answer. Why? Because all others are part of respiratory system, but capillaries exist throughout the body. Come to the question number 10. Read the following paragraph and identify the disease. Today, her child became 1.5 years old. However, the child does not seem to be healthy and happy. It was continuously crying and gradually become weak. It has shortness of breath. Its nails have become blue. So answer is bluish nails show lack of oxygen. Thus the baby may be suffering from respiratory problems. Now come to the question number 11. This is the last question. हा शेवटचा क्वेश्चन आहे. Your neighboring uncle has been diagnosed with hypertension. What should he do to keep his blood pressure within normal range? So answer आहे पहिलं पहा, he should visit a proper physician. Second, take prescribed medicines. Third one, he should avoid salty and preserved food. And last one is he should practice yoga and meditation. In this way, we completed this chapter.